फक्त 50 रुपये. आजकाल 50 रुपये तो वडापाव होतो आणि त्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला जर बाईक मिळाली तर मग नक्कीच तुमच्याहून नशीबवान कोणच नसेल. चला सामना सुरू करायचं महत्वाचा आहे, कारण हे दोन संघ आता प्रतिष्ठेची लढत खेळणार आहेत. दोन संघ जे आता महत्वाची लढत खेळतील. या अगोदर वीर मराठा जोहे पेण सुपर 16 मध्ये दाखल झालेले आहे. आता आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे आणि श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड या दोन संघांदरम्यान महत्वाची लढत खेळवली जाणार आहे. सर्व आमचे आयकॉन्स जे आपल्या खेळामुळे या पदावर पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक संघात आयकॉनने चांगलाच खेळ दिला. प्रत्येक कॅप्टन जी जबाबदारी त्यांनी संघमालकांची घेतली होती, कारण संघमालकांनी संघ निवडून दिला, पण त्या खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम हे सर्व कॅप्टन्सने केलेलं आहे. तर कॅप्टनचं देखील आपण कौतुक रायगड प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने करूया. मला असं वाटते आयोजकच कित्येक संघाचे कॅप्टन असतील. या स्पर्धेमध्ये आपण सर्व खेळाडूच आहेत जे आयोजक आहेत. खेळाडूंनी खेळाडूंसाठी बनवलेली स्पर्धा अर्थात रायगड प्रीमियर लीग. ज्या स्पर्धेमध्ये रोज काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. एका धावेनं अर्धशतक हुकलं ते म्हणजेच मिस्टर परेश कडकेचं, आणि 50,000 हुकले ते मयूर वाघमारेचे. तर वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घडामोडी तुम्हाला क्रिकेटच्या या जगामध्ये रोज पाहायला मिळतील. काही ना काही नवीन, काही ना काही नवीन. त्यासाठीचा क्रिकेटचा खेळ कधीच तुम्हाला टाकत नाही, सोडत नाही. तुम्हाला आपल्या कारकिर्दीची जाणीव करून देतो की तुम्हाला ते क्षेत्र का निवडून दिलेलं आहे आणि त्या क्षेत्रासाठी तुम्हाला काय करायचंय त्याची जाणीव प्रत्येक मिनिटाला तुम्हाला झालीच पाहिजे. आणि त्याचमुळे आता हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ एक एक वेळा पराभूत झालेले आहेत आणि आता एकदा पराभवाची ती कडू चव चाखून या सामन्यामध्ये ती चव पुन्हा चाकता येऊ नये त्यासाठी प्रयत्न करतील. सुरुवात खूप महत्त्वाची आहे. नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय परेशने घेतला फलंदाजी करण्याचा, कारण त्याच्या त्या बॅटिंगची जाणीव त्याला मागच्या सामन्यात झाली. एका धावेनं अर्धशतक त्याचं हुकलं. नाबाद 49 वर तो खेळत होता मागच्या सामन्यामध्ये आणि त्याच डावाला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला स्पीड करा प्लीज. 15 मिनिटं झालीत. मागचा सामना संपून 15 मिनिटं झालेली आहेत. राजेंद्रजी भगत चिरनेर आपण कमेंट्री बॉक्समध्ये यायचे प्लीज. राजेंद्रजी भगत चिरनेर आपणास निवेदन आहे, कृपया कमेंट्री बॉक्समध्ये पोचा. स्वतः कॉमेंटेटर आहेत राजेंद्रजी भगत चिरनेर. आपला सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. चला मॅच ऑन, गेम ऑन. पहिलं षटक हाताळण्यासाठी काटकरच आहेत का? तेजस काटकर. बघा लगेच आम्हाला सुद्धा कळते कोणता खेळाडू कोणत्या क्रमावर जाणार आहे आणि तेजसलाच ते पहिलं षटक मिळते जे तो डिझर्व करतोय. सुरुवात चांगली करण्यासाठी तेजसला नेहमीच कॅप्टन पहिलंच षटक देतात आणि पाहूया ते षटक कसं हाताळतोय. पण समोर आहे कॅप्टन परेश कडके. स्ट्रायकर साईडला आहेत. दोघं कॅप्टन्स आहेत. येस, आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन. चला मॅच ऑन. 4:02 हा 5वा सामना आजच्या दिवसातला सुरू होतोय. बॉलिंग करताना आपण पाहतोय तेजस काटकर. परेशसाठी पहिला बॉल. चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू केला नवा. मागच्या सामन्यात जिकडे थांबला होता तिकडनं सुरू षटकार. आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यासाठी तयारीत होता फलंदाज परेश आणि जे त्याच्या मनात होतं ते त्यांनी मैदानात आणलं आणि या सामन्याची सुरुवात पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचून केलेली आहे. सुरुवात भन्नाट आहे. नॉन स्ट्रायकर साईडला स्वप्नील कांबळे जे थोडेसे दुखापतीमुळे त्रस्त आहेत पण जबाबदारी स्वीकारली. परेश कडकेने पहिल्याच बॉलवर षटकार खेचून काटकरचं स्वागत केलंय. पण पाहूया काटकर यांच्याकडे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते योग्य त्यावेळी विचारतील का पाहूया.
परेशला बाद करण्यासाठी त्यांनी डाव टाकला होता, पण थोडक्यात बचावलेले आहेत आणि बॉल थेट सीमारेषा पार. लगातार दुसरा षटकार. बघा, लक्षात घ्या, उद्या सकाळी 9:15 व 7चा सामना सुरू होईल. जर तुमचा ऐकून येत नाहीये किंवा कोणता खेळाडू येत नाही, त्याची सबब ऐकून घेतली जाणार नाही. एका षटकाची पेनल्टी आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. उद्या 9:15 वाजता सामना चालू झाला पाहिजे. डॉट. जर तुमचा कोणता खेळाडू किंवा आयकॉन आला नसेल, त्यासाठी जबाबदार कमिटी नाही. 9:15 वाजता टॉस झाला नाही आणि समोरच्या टीमला टॉस विन देण्यात येईल. जर कुठला कॅप्टन उपस्थित नसेल तर मग जो उपस्थित असेल त्याला टॉस विन देण्यात येईल. आणि 9:30 वाजता डॉट. आणि 9:30 वाजेपर्यंत जर कॅप्टन्स नाही आले, एक ओव्हरची पेनल्टी, म्हणजे पहिला सामना 5 षटकांचा होईल. नियम असलेच पाहिजे. नियमांशिवाय क्रिकेट खेळलं जात नाही, क्रिकेट पाहिलं जात नाही, क्रिकेटची मजा राहत नाही. त्याचमुळे बघा, नियम हे तुम्हाला परिपक्व बनवण्यासाठी बनवलेले आहेत, त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. धावसंख्या 13. हो, क्या बात आहे, फोर्स केलाय. पॉवर पॅक ब्लॉकबस्टर बॅटिंग मैदानाच्या आत चालू झाले. या अगोदर होते कडके, आता आलेत कांबळे. षटकार. वन टीबीची हार्ड डिस्क असेल ना चौधरी साहेब? 1 TBची हार्ड डिस्क असलीच पाहिजे. सर्व प्रकारची गाणी, जशी सिच्युएशन आहे तशी सिच्युएशन ओळखून ती गाणी वाजवली जात आहेत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. पण मैदानाच्या आत काय चाललंय? नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला जाते. दोन्ही फलंदाजांकडून ती षटकारांची आतिषबाजी सुरू झालेली आहे. आडव्या बॅटने खेळलाय, यावेळेस एलिव्हेशन मिळत नाही. बॉल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, थ्रो करतील. नॉन स्ट्रायकर्स एंडला तोपर्यंत पूर्ण होते. 1 धाव. धावसंख्या 1च्या मदतीने पोहोचते आता 20 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आपण या षटकाला अॅनालाइज केलं. 3 षटकार, 2 सिंगल, एकही डॉट नाही, एकही विकेट नाही, एकही एक्स्ट्रा नाही. लास्ट बॉल तेजस काटकरचा, पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला परेश. जी सुरुवात झाली होती तसाच शेवट केलाय पहिल्या षटकाचा. पहिला बॉल सीमारेषा पार आणि पहिल्या षटकातला शेवटचा बॉल सुद्धा सीमारेषा पार. सिक्सर. चार षटकार पाहायला मिळाले. काय खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जिंकून फलंदाजाचा निर्णय योग्य राहिलाय. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबेचा. 3 षटकार परेश कडकेचे आणि 1 षटकार स्वप्नील कांबळेचा. दोन्ही फलंदाज दोन्ही अप्रतिम खेळ देताना पाहायला मिळालेले आहेत. बघा, रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने षटकाची सुरुवात झाली. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळला. बाउन्सचा अंदाज घेत असताना परेशने धमाकेदार सुरुवात केली, अफलातून सुरुवात केली त्या षटकाची. पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर पुन्हा एकदा तो प्रहार ऑन साईडला पुल करताना बॉलला खेळला. जास्त एलिव्हेशन मिळालं. ताकद ऑलरेडी परेशकडे आहे. प्रयत्न चांगले होते मिड विकेट काऊ कॉर्नरला, पण ते प्रयत्न थोडेसे कमी पडले. त्यानंतर आले स्वप्नील आणि स्वप्नील सुद्धा तीच जबाबदारी जी परेशची होती. बॉलला येऊ दिलं, बीडचा फायदा उचलला आणि त्यानंतर खडेकडे हा स्ट्रोक खेळला स्ट्रेट लॉंगॉनला आणि शेवटच्या बॉलवर षटकार परेशचा आपण पाहिला. दुसऱ्या षटकाची सुरुवात. निखिल पाटील विकेटसाठीच ओळखले जातात आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केला होता. बॅटची लिडिंग एज, विकेट किपर लगेच सक्रिय झाले, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण ते पोहोचू शकले नाही. सुरुवात होते निखिल पाटीलच्या षटकाची. डॉट. निखिलने आजचा दिवस चांगला खेळलाय. 2 षटकं जी त्याला प्रत्येक सामन्यात मिळत आहेत त्या दोन्ही षटकांवर त्यांनी चांगलं काम केलंय. वेग चांगला आहे, अँगलचा यूज चांगला आहे, पण यावेळेस थोडा नियंत्रण चुकलंय. बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय. ती पोझिशन, ती रिदम, तो फॉलो थ्रू, ती ॲक्शन, सिम्युलेशन खूप चांगल्या पद्धतीनं निखिल पाटील यांच्याकडे. पण यावेळेस पिचिंग थोडीशी
ऑफस्टमच्या बाहेर सरकली आणि आता बघा रेंज मध्ये जर बॉल दिला तर मग कांबळे आउट ऑफ रेंज करतील, थेट मुख्य मंचाच्या पलीकडे षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 आवाज तर 5 ऑगस्टला जंतर मंतरवर गाजणार आहे. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरण झालंच पाहिजे. त्यासाठी आपण सर्व दिल्लीला जंतर मंतरला ते आंदोलन करण्यासाठी जाणार आहोत. तो आवाज भारत सरकारपर्यंत पोहोचलाच पाहिजे. 33 झालेत. काय खेळ चाललाय, म्हणजे यांना षटकारांशिवाय कुठली बोली भाषा कळत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण दोघं जण षटकारांवरच भरोसा ठेवतायत. 2 षटकार स्वप्नीलचे, 3 षटकार परेशचे. स्कोर झालाय 33. निखिल पाटील पुढचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नाराज आहेत स्ट्रोक सिलेक्शनवर, कारण मनात काहीतरी वेगळंच होतं पण ते व्यवस्थित युटिलाइज करता नाही आलं. निखिल पाटील खरं तर एक स्ट्रेंथ आहे बॉलिंगची, पण ती स्ट्रेंथ विसरलेत की काय असंच वाटतंय. कारण पहिला सामना खूप चांगला खेळला होता खरं तर श्री केदारनाथ 11 तळेकर मुरुड संघाने, पण त्यानंतर थोडासा पडझडीचा खेळ आणि समोर आहे ताकदीचा खेळ. A1 प्ले बाय परेश कडके, सिक्सर. जीवना ज्यांनी खरंच या परिसरासाठी, आगरी समाजासाठी, कुणबी समाजासाठी, कोळी समाजासाठी ते योगदान दिलेलं आहे, मग ती जाणीव सरकारला किंवा शासनाला का होत नाहीये हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच त्याचीच मागणी करण्यासाठी वारंवार आंदोलनं केली जात आहेत. आंदोलनांना यश नाही मिळत तरी काय झालं, आपण माघार घेणार नाही आहोत. तोच एक अजेंडा आहे. बॉलला फक्त दिशा दिली, पाठवलं फाईन लेगला. लॉंग लेवल क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. कलेक्शन चांगलं आहे. थ्रो केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण केली जाते. एकदा वाढते आणि स्कोर झालाय एका धावेच्या मदतीनं 41 धावा. 41 विदाउट लॉस आफ्टर 1.5. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विसुंबे. शेवटचा बॉल निखिल पाटीलचा. 15चं हे षटक. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल मागे चांगला स्टॉप शॉट थर्डमॅनला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विसुंबे 41 धावा, एकही विकेट न गमावता. वेलकम टू दीबा. आम्ही सुद्धा हीच घोषणा ऐकण्यासाठी आतुर आहोत. पण सर्वात पहिला कोणाला ऐकायला जाईल? पारगावला ना ही घोषणा. पारगावला सर्वात अगोदर ऐकायला जाईल जेव्हा ते होईल. 100% ती घोषणा होईलच. थोडासा वेळ लागतोय पण आपण काय माघार घेणार नाही आहोत. 2 षटकं संपलेत. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली पार्टनरशिप या दोघांची पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली होती आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. एक भरवशाची जोडी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विसुंबेची. स्वप्नील आणि परेश. परेश खेळत आहेत 6 चेंडू 26. स्वप्नील खेळत आहेत 6 चेंडू 14 आणि स्कोर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 41, एकही विकेट न गमावता. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार आम्हाला आयोजकांच्या सूचना मिळत आहेत. लक्षात घ्या, उद्या 9:15 वाजता दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे आहेत आणि रोजच्या वेळापत्रकापेक्षा आपण 15 मिनिटं उशिरा चाललेलो आहोत. लक्षात घ्या, थोडी घाई करा प्लीज. त्या वारंवार सूचना मला मिळतात. उद्या 9:15 वाजता दोन्ही संघ उपस्थित राहिले पाहिजेत. जर खेळाडू आला नसेल, आयकॉन आला नसेल, ती सबब ऐकली जाणार नाही.
एका षटकाची पेनल्टी मिळेल. 9:30 वाजता जर दोन्ही संघ उपस्थित नसले तर दोन्ही संघांना एक एक षटकांची पेनल्टी मिळेल आणि तो पहिला सामना 5 षटकांचा होईल. अशी अधिकृत माहिती आयोजकांच्या वतीने आम्हाला मिळते. चला, नवीन गोलंदाज तेजस काटकर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पोहोचतायत. पहिलं षटक तेजसचं 26 धावांचं होतं. पाहूया त्या मागच्या षटकाची भरपाई करण्यासाठी नेमकं काय घेऊन येतो या षटकामध्ये तेजस काटकर. एक षटक जरी खराब गेलं तरी तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात नाही. हे षटक महत्वाचं आहे. बाउन्स मिळालाय जो नियंत्रणात आहे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतली तेजसने. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, वाईडलाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल केला. विकेट किपर कुठली चूक करत नाही. डॉट बॉलचा खूप महत्वाचा होता. आतापर्यंत हा 3रा डॉट आहे या डावातला. पहिल्या षटकात एकही डॉट नव्हता. दुसऱ्या षटकात 2 डॉट आलेत आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉटने आणि डॉट बॉलवरच जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. आणखीन एक येईल का? येस, आणखीन एक डॉट बॉल. घाबरून जायचं नाही. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. आणि निर्भीड गोलंदाजी तेजस काटकर यांची पाहायला मिळते. मागच्या षटकात जे काही झाले त्या गोष्टीला विसरून या षटकात मला सर्वोत्तम राहायचं आणि तेच करत असताना सुरुवातीचे दोन्ही बॉल डॉट बॉल हाताळलेले आहेत तेजस काटकरने. पुढचा बॉल आणि विकेट सुद्धा मिळेल. पाहूया, प्रयत्न केले जात आहेत. बॉल खाली, विकेट कीपर येत आहेत आणि आता परेश कडकेचा विकेट मिळवतोय तेजस काटकर. कॅप्टनने कॅप्टनचा विकेट मिळवला. अहो मंडळी, पहिला फलंदाज बाद झाला 41 हवा असताना. परेश जेव्हापासून तो खेळपट्टीवर आलाय तेव्हापासून फक्त षटकारांचीच लईलूट चालू होती. नवीन फलंदाज कुणाल नाईक पोहोचतायत स्ट्रायकर साइडला. तेजस काटकर यश टिकून ठेवतील का? पण व्हाईट बॉल येते. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वळून स्कोर झालेला आहे 42. खूप जास्त बाहेर, लेग स्टम्पच्या खूप जास्त बाहेर हा बॉल राहिलाय. तेजस काटकर सुद्धा जाणतोय की हा सामना किती महत्वाचा आहे आणि या सामन्याचं गांभीर्य लक्षात ठेवून मला एक एक पाऊल योग्य त्या पायरीवर ठेवावं लागेल. एक जरी पायरी चुकली तरी ते नुकसान संघाला होईल. म्हणूनच तेजस चांगलंच खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे आणि पाऊल योग्य त्या पायरीवर पडतंय गोलंदाज तेजस काटकरचं. बेचाळीस हवा 42. 4-5 4x4 चिका बैलाचे मालक सन्माननीय मुकेश नाईक साहेब त्यांच्यावर आधारित एक गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं. मुकेश नाईक साहेब 4x4 बैलाचे मालक. स्कोर झालेला 42 हवा 42 लॉस ऑफ 2. हे विमान उडते आणि आता ते लँड होईल दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर. लक्षात घ्या, भविष्यात ही जी पाटी आहे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्हाला या सभोवतालच्या प्रत्येक रस्त्यांवर पाहायला मिळेल. स्वप्नील कांबळे अजूनही खेळपट्टीवर आहेत. अविनाश पाटील नवीन फलंदाज विसुंबेचे आणखीन एक धुरंदर फलंदाज म्हणून यांना पाहिलं जातं. आता पाहूया ती जबाबदारी जी परेशने पूर्ण केली
अविनाश पूर्ण करतील का? चांगलाच प्रयत्न, विकेट किपरचा बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली, स्ट्रायकर एंडला स्वप्नील पोहोचले. व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीने 44 धावा, 44. आता स्वप्नील कांबळे यांना सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 2 आघाडीचे फलंदाज म्हणजेच कुणाल नाईक ज्यांनी आज पहिल्या सामन्यामध्ये 2 लगातार षटकार खेचले होते. मोका त्यांना तेव्हा कमी मिळाला होता, पण आता त्यांचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. पण चांगली गोलंदाजी तेजस काटकर यांची पाहायला मिळाली. एका षटकातच त्यांनी 2 विकेट्स मिळवले. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलत राहते, फक्त तुम्हाला मेहनत करत राहायचं आहे. बघा वेळ बदलली. 2 विकेट जरी तेजसने घेतल्या, पण त्यानंतर व्हाईट बॉलची सरबत्ती चालू आहे. व्हाईट बॉलच्या धावा बहाल केल्या जातात प्रतिस्पर्धी संघाला. अगोदरच अडचण जास्त होती आणि त्या अडचणीमध्ये आणखीन जास्त भर पडते तेजस काटकरसाठी. 45 झालेत. संपर्क नाही झाला. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. बॅट्समॅन सुद्धा पाहायला मिळाले, पण यावेळेस बॉलचा वेग मॅनेज नाही करता आला. गोलंदाज चांगल्याच कामगिरीवर भर देतोय. बॉल आतल्या दिशेनं वेगानं इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. बॅट ग्रिपिंग चुकली आणि त्याचमुळे ते कनेक्शन नाही बनवू शकले स्वप्नील कांबळे. स्कोर थांबतोय. स्कोर बोर्डला ब्रेक लागतोय. स्कोर बोर्डला रेड सिग्नल बसतोय. धावसंख्या आहे 45, 45. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. हे षटक चांगलं राहिलंय. जर तेजस काटकर यांचा दृष्टिकोन पाहिला तर बदल आलीत तर नाही फायदा. उचलता आला, स्वतःला ब्लॉक केलं, पण हा व्हाईट बॉल. पिचिंग चांगली होती, पण लाईन थोडीशी भरकडली. बघा पिचिंग चांगली आहे. यॉर्कर लेंथवर तो बॉल ठेवला होता, पण लाईन मिस केली आणि त्याचमुळे बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. धावसंख्या 46 झाले. शेवटचा बॉल षटक थोडंसं लांबलचक राहिलंय तेजस काटकरचं. चांगला बॉल. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल पोहोचतोय कव्हर्सला. नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो झाला. थोडासा दुखापतग्रस्त आहे. स्वप्नील कांबळे. लेगबाईची 1 धाव मिळते. 3 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 47. फलंदाज बाद झाले 2. 47. लॉस ऑफ 2 आफ्टर 3. Oh, Marai, that's nice. चला चला जास्त वेळ घेऊ नका. रोजपेक्षा आपण 20 मिनिटं उशिरा चाललेलो आहोत, त्याचमुळे ती वेळ भरून काढायची आहे. त्यासाठी वारंवार आम्हाला आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. सूर्यास्त तर थोडासा उशीर आहे, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे व्यवस्थित सामने संपले पाहिजेत. कारण ती एक नियमावली आपण प्रत्येक संघमालकाला आणि कॅप्टनला दिलेली आहे की सामना कधी सुरू झाला पाहिजे आणि वेळापत्रकातला शेवटचा सामना कधी संपला पाहिजे. त्या सर्व गोष्टींची नियमावली आपण प्रत्येक संघमालकाला आणि कॅप्टनला दिलेली आहे. त्याचमुळे आपण त्यावर लक्ष देऊनच खेळायचं आहे, लक्षात घ्या. स्वप्नील कांबळे 14 खेळतायत. 8 चेंडू त्यांनी फेस केलेत. सकाळपासून ती झुंज, तो संघर्ष, ती मेहनत, ती गुणवत्ता, तो दरारा, तो दबदबा स्वप्नीलचा आपल्या संघासाठी पाहायला मिळालेला आहे. खूप जास्त बाहेर निखिल पाटील येत आहेत बॉलिंग करण्यासाठी, स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. तेजस काटकर यांची 2 षटकं संपली. यस फॉर रिव्ह्यू DRS. बॅटिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. जय पवार सर पोहोचतील आणि घटनेची शहानिशा करतील. निर्णय लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आज एकूण 4 संघ खेळले. जय माता दी दिघोडे, वीर मराठा झोहे पेण, आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे, श्री केदारनाथ 11 तळेखान मुरुड. त्यापैकी वीर मराठा झोहे पेण हा संघ सुपर 16 साठी क्वालिफाय झालेला आहे. जय माता दी दिघोडे हा संघ स्पर्धेच्या बाहेर. पडता पाहूया, हा सुद्धा नॉकआउटचा सामना आहे. पुढे कोण जाईल, विचुंबे की तळेखार मुरुड, त्या गोष्टीची चर्चा सध्या सुरू आहे.
तपासणी चालू आहे 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. त्या गोष्टीची चर्चा चालू आहे. एक एक गोष्ट तपासली जाते जी खूप गरजेची बाब कुठल्याही संघासाठी. त्यात हा सामना शेवटचा आहे आजच्या वेळापत्रकातला. सुपर 16मध्ये कोणता संघ दाखवला येईल त्याची चर्चा चालू आहे. पण आता हा सामना महत्त्वाचा असल्यामुळे थोडासा वेळ सुद्धा घेतला जातोय. क्लोज कॉल आहे आणि क्लोज कॉल असल्यामुळे थोडासा वेळ घेऊन तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. रबर बॉल क्रिकेट कोणी विचार केला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात रबर बॉल क्रिकेट खेळलं जाईल. अगोदर आयोजक सुद्धा घाबरायचे की रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली, दुखापत कोणाला झाली तर मग तो कुठेतरी डाग लागतो स्पर्धेला. पण आता इतक्या मोठ्या प्रमाणात रबर बॉल क्रिकेट मागच्या 3-4 वर्षात खेळलं जातंय. खेळाडूंना सुद्धा उदरनिर्वाहाचं ते साधन मिळते. खेळाडू मोठ्या प्रमाणात आपल्या कलेची प्रचिती प्रेक्षकांना देत आहेत. आपण थांबलेल्या निर्णयासाठी सुरुवात या षटकाची निखिल पाटीलची योग्य आहे की नाही त्याची तपासणी सुरू आहे. रायगड प्रीमियर लीग फेअर बॉल. चला फेअर बॉल आपण पाहतोय. स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित को स्पॉन्सर्ड बाय सिद्धिविनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था रायगड प्रीमियर लीग. आणि त्या प्रीमियर लीगमध्ये प्रीमियम परफॉर्मन्स देण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. दरम्यान स्वप्नील कांबळे त्यासाठी कटिबद्ध राहिलेला आहे. अविनाश पाटील हे स्वतः विचुंबेचे खेळाडू. स्ट्रायकर सेटअप पाहायला मिळते. धावसंख्या आहे. दोघंही विचुंबेचेच खेळाडू आहेत, अविनाश पाटील आणि स्वप्नील कांबळे. त्याचमुळे आता संघ जर आपल्याच परिसरातला आहे तर खेळ सुद्धा तसा झालाच पाहिजे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर केला पाहिजे. अविनाशची बॅटस्विंग चांगली आहे, बॉटम हँड चांगला आहे, कनेक्शन झालं पाहिजे. क्षेत्र चांगलं निवडलं होतं, स्क्वेअर लेगला खेळायचं होतं पण ते कनेक्शन नाही बनलं. त्याचमुळे ती निराशा बघा अगदी शफल होऊन ऑफस्टमच्या बाहेर सरकून हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता अविनाश पाटील यांचा. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेताना पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल निखिल पाटील. फुलटॉस बॉल अविनाशला मिळाला. मग कुठे अविनाश ही संधी सोडेल. बॉल थेट समालोचन कक्षामध्ये षटकार साधावा. फुलटॉस म्हणजे कत्ती गोलंदाजावर. षटकार खेळलेला आहे अविनाश पाटीलने आणि काय सोपा अटेम्प्ट होता. खरं तर यासाठी सुद्धा जिगर लागतं, कारण जर जास्त एलिव्हेशन मिळालं तर मग झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता असते. त्याचमुळे प्रॉपर एलिव्हेशन आणि डिस्टन्स कसं गाठता येईल तो प्रयत्न फलंदाज करत असतो आणि तो षटकार आलाय. 50 ओलांडले टीम आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. 54 धावा 54 लॉस ऑफ 2. षटकाराला अविनाशच्या वतीनं स्वप्नील खेळतात 15वर. निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. निम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेचलाय, बॉलला पाठवलाय थेट सीमारेषा पार. दाखवलाय अविनाशने दम, मिळवला 6 धावा मॅक्सिमम.
तर मोमेंट चांगली होती, पोझिशन चांगली होती, फॉलो थ्रू चांगला आहे, त्यातल्या त्यात बॉटम एंटर स्ट्रॉंग आहेच, तितकीच चांगली बॅट स्विंग पाहायला मिळाली. फलंदाज अविनाश पाटील यांची सर्वांचा योग्य तो ताळमेळ साधून हा षटकार खेचला आणि बॅक टू बॅक आता षटकारांची सरबत्ती चालू ठेवलेली आहे. अविनाश पाटील धावसंख्या पोहोचते 60 वर 60 रन्स. शेवटचा बॉल या चौथ्या षटकाला निखिल सुद्धा मागणं राहिलाय. लास्ट बॉल आणि बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालाय असंच पंचांचं मत आहे. षटक संपते चौथं. 15चा रन रेट. धावसंख्या जाते आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबीचे 4 षटकानंतर 60 धावा 60 रन्स. चला लगेच बॉलर पाठवून द्या, वेळ जास्त जातोय, लगेच बॉलर पाठवून द्या. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. सनी ढोलकर. खरं तर प्रत्येकाचा एक चांगला रोल राहिलेला आहे. धावसंख्या 60 झाले, 60 रन झालेत. 4 षटकांचा खेळ संपला, 15चा रन रेट. सनी ढोलकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि नेहमीच एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स सकाळपासून त्यांचा राहतो. एक षटक त्यांना मिळते आणि त्यांना माहिती आहे की त्यांना 6 चेंडू हाताळायचे आहेत जे संघाची मदत करणारे असले पाहिजे. त्यांनी तसाच चांगला चेंडू त्यांनी हाताळला. सनी ढोलकर यांच्या या षटकाची सुरुवात चांगली राहिली. पुढचा बॉल सनी फुल लेंथ होता, बॅटच्या टोला कनेक्शन, मिडॉन नाहीये, बॉल मागे सरकतोय. स्वप्नील सिंगलसाठीच जात आहेत कारण मागच्या षटकात 2 षटकार अविनाशच्या वतीनं संघाला मिळाले. त्याच्यामुळे कधी कधी स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर सुद्धा काम करायचं असते. धावसंख्या पोहोचते 61 वर 61, लॉस ऑफ 2. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला पाहूया 80च्या पलीकडे 90च्या अलीकडे कोणती रेंज गाठली जाईल. पण पाहूया सनी ढोलकर ज्यांना या 5व्या षटकाची जबाबदारी मिळालेली आहे, त्या जबाबदारीच्या क्रिकेटमुळे या षटकावर वचक ठेवली जाईल का टीम श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड संघाची. पुढचा बॉल सनी ढोलकर. यावेळेस स्ट्रेट अँड ग्रेट. काय जबरदस्त फलंदाजी. अविनाश पाटील नाव लक्षात ठेवा. षटकार. काय बॅकफूट आहे, त्यानंतर बॅटस्विंग आहे आणि त्यानंतर जो रिझल्ट आलाय तो रिझल्ट षटकाराचा आहे. प्रत्येकाला नाचायचं आहे प्रेक्षकांना. आपण त्यांना थोडासा जास्त वेळ देऊया. सामना महत्वाचा आहे पण प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होत नाही. रबर बॉल क्रिकेट जरी आहे, जर आपण सभोवताली नजर फिरवली, मोठ्या संख्येनं प्रेक्षक तुम्हाला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल क्रॉस बेटेड खेळलेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळतायत पण आता ते सफल नाही होत आहेत. जसा मी उल्लेख केला सनी ढोलकर, त्यांना माहित आहे की एक षटक त्यांना जे मिळालेलं आहे त्या षटकावर त्यांना फक्त काम करायचं आहे आणि तेच काम करतायत. जरी एक षटकार आलाय पण त्यानंतर तो पलटवार सुद्धा त्यांच्या वतीने केला जातोय. फोर्स केलाय अविनाश पाटील. बस काय भावा, जमा केल्या 6 धावा. षटकार. टी 73 धावा धावफलकावर आहेत. वेग भन्नाट होता. महाप्रचंड वेगाने हा शेवटचा बॉल सनी ढोलकरचा विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावतोय. 5 षटकाचा खेळ संपतोय. 73 धावा, 2 फलंदाज बाद. शेवटचे 6 बॉल्स बाकी.
6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका षटकाचा खेळ बाकी आहे. सनी डोलकरचं षटक संपतंय आणि शेवटच्या षटकासाठी बॉलर येतोय रूपम म्हात्रे. पेण दादर निगडेचे पेण निगडेचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रूपम म्हात्रे, कौस्तुभ म्हात्रेचे कनिष्ठ बंधू रूपम म्हात्रे. चला पाहूया रूपम या शेवटच्या षटकाला आपल्या नावावर करतील का. स्लॉगर आहे, शेवटची संधी आहे परत येण्याची, चांगला खेळ देण्याची, कारण प्रतिस्पर्धी संघाने 14च्या रन रेटनं 73 बनवले. तर मग या षटकावर काम करावं लागेल. योग्य काम करण्यासाठी रूपमवर तो विश्वास ठेवलाय. पाहूया ते योग्य काम या षटकामध्ये त्यांच्या वतीनं संघाला मिळते का, कारण गरज आहे. जर हाय स्कोरिंग बॅटल पाहिजे तर मग नक्कीच ती बॅटल पाहायला मिळेलच. पण हे पुढचे 6 बॉल्स, पुढच्या डावामध्ये जर प्रेशर रिलीज करायचं असेल केदारनाथ 11 तळेखार मुरुडला, हे षटक महत्वाचं आहे. रूपम म्हात्रे. सुरुवात झाली या षटकाची वाईड बॉलने. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 74, 74. रायगड प्रीमियर लीग मैदानाची निवड योग्य केलेली आहे, कारण कुठल्याही आयोजकांचा अभ्यास असतो की कुठल्या वर्षी कोणत्या मैदानावर स्पर्धा आयोजित केली पाहिजे, कशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील गावांना तो न्याय मिळेल. आणखीन एक येईल का. यस, आणखीन एक वाईट बॉल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवतोय, फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवतोय. चांगलाच अप्रोच आहे, पण त्यावर रिझल्ट काय रूपमच्या बाजूने जात नाहीये. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल्स. धावसंख्या पोहोचते 75, 75. लॉस ऑफ 2. 75 धावा, 2 फलंदाज बाद. अजूनही 6 बॉल्स बाकी. रूपम म्हात्रे ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्ट्रेट आणि पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. मागच्या षटकात अविनाश आणि आता स्वप्नील कांबळे षटकार. मॅनिफेस्टेशन कधी कधी वर्कआउट होते. खूप कमी कॅप्टन फलंदाजीचा निर्णय घेतात दुपारच्या सत्रामध्ये, पण ते मॅनिफेस्टेशन होतं कॅप्टनचं परेशचं, की आपण प्रथम फलंदाजी करताना एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो, आणि ते मॅनिफेस्टेशन योग्य राहिलेलं आहे. प्रत्येक फलंदाज काही ना काही योगदान देतोय. कुणाल नाईक वगळला तर प्रत्येक फलंदाजाने चांगला स्कोअर बनवलेला आहे. प्रत्येक फलंदाज षटकार खेचूनच आपल्या जबाबदारीची जाणीव देताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 81 झाले. पण पाहूया रूपमवर जो भरोसा ठेवलाय शेवटच्या षटकासाठी. पहिली सुरुवात जरी अडखळली पण अजूनही माघार घेऊन नाही चालणार. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं आणि गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज. राऊंड विकेटने आलेत, पण प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीचा फायदा मी उचलणार. हातात घेतला कायदा आणि झालाय संघाचा 6 धावांचा फायदा. मायेचा पदर दिल बॅक 2 ठोकलेत. धावसंख्या पोहोचते या षटकाराच्या मदतीनं 87 धावा. 87. स्वप्नील खेळतात 28 वर, अविनाश खेळतात 24 वर. कारण त्यांना थोडा पॉज मिळाला होता मिडल फेज मध्ये, त्यांना तितकी संधी नाही मिळाली, पण आता मिळाली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकार आलेत. सुरुवात धमाकेदार खेळलेली आहे या षटकाची. रूपम म्हात्रे थोडेसे प्रेशरमध्ये, पण प्रेशर मैदानाच्या बाहेर फेकून गोलंदाजी करावी लागेल. स्वतःला सिद्ध करायचंय, उद्या जगप्रसिद्ध व्हायचंय. तर आजचा खेळ, या पुढच्या 4 बॉलचा खेळ चांगला द्यावा लागेल. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार आणि या डावाचा शेवट मीच करणार. लगातार 3रा ठोकलाय षटकार. स्वप्नील कांबळे यांनी 6 चेंडू 6 षटकार खेचले, तर तेजस्वी म्हात्रे, विशालजी जितेकर आणि संदेशजी पाटील यांच्याकडून आणि मुकेशजी नाईक यांच्याकडून 5,000, चौघांकडून 5,000 रुपये, आणि अमोल पार सुद्धा ऍड होतील. कमिटीकडून 5,000 रुपये. चला, कमिटीकडून 5,000. 3 आलेत. पुढचे 3 येतील का, आता प्रेक्षक ही चर्चा करतील.
काय खेळतोय. दुखापतग्रस्त आहे तो मागच्या सामन्यापासून, पण त्यांनी मैदान नाही सोडलं. क्रिकेटचा खेळ तुम्ही जर निवडलाय तर मग मैदान सोडायचं नाही, आणि तेच करताना पाहायला मिळालेले आहेत. स्वप्नील कांबळे 93 धावा झाल्यात, 93. 2 फलंदाज बाद, 3 चेंडूचा खेळ बाकी. शतक पूर्ण होईल का विचुंबे संघाचं, त्याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. पुढचा बॉल रूपम म्हात्रे. चूक होते, वारंवार त्या चुका होत आहेत. सुरुवात 2 वाईड बॉल्सने, त्यानंतर 3 लगातार षटकार, मग पुन्हा एकदा येतोय वाईड. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. या षटकात आतापर्यंत 21 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज रूपम म्हात्रेने. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आपल्या चुकीच्या खेळामुळे भुर्दंड संघाला बसतो, ते लक्षात घ्यावं लागेल. चांगला खेळ द्यावा लागेल. दॅट वॉज बेटर. फुल लेंथ होता, यॉर्कर लेंथवर बॉल हाताळला. बॉलला फक्त टर्न केलं मिड विकेटला. स्वप्नील कांबळेने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकर साईडला अविनाश पाटील यांना आणलं. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 95. 95 95 झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. अविनाश पाटील स्ट्रायकर साईडला आहेत. अविनाश पाटील यांना मागच्या 2 सामन्यात तितका मोका नाही मिळाला, पण आता जेव्हा परेश झटपट बाद झाले, कुणाल नाईक बाद झाले, मग त्यांना मोका मिळाला आणि त्यांनी चांगल्या स्ट्राईक रेटने 24 धावा बनवलेत. 8 चेंडू 24 वर खेळत आहेत अविनाश. हे दुःख कधी संपेल असंच कुठेतरी आता रूपम विचारत असेल स्वतःला. वाईड बॉल आहे, पण लगेचच फिल्डिंग टीमने DRS कॉल केलाय. बघा, आता वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होईल की तुमच्याकडे आयकॉन म्हणून तुम्ही दत्तू तुमच्या संघात आहे, पण दत्तूला मोका का नाही मिळाला. जर तुम्ही आयकॉन मागवलेला आहे तर मग तो पैसा वसूल झाला पाहिजे, पण कदाचित त्यांना फलंदाजीसाठीच निवडले. तसेच विजय घाणेकर यांना सुद्धा ती संधी नाही मिळाली या सामन्यामध्ये. चर्चा वेगवेगळ्या विषयांवर होऊ शकते, पण कॅप्टनचा माइंडसेट कॅप्टनच जाणे. त्यांना ती अपेक्षा होती, त्यांना तो विश्वास होता. काय वाईट बॉल, चला वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट बाय फिल्डिंग साईड. एकदा वाढते आणि स्कोर झालेला आहे 96. 96 ऑफ स्टंपच्या बाहेर. यस, पिचिंग तुम्ही पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावांचं हे षटक आतापर्यंत रूपम म्हात्रेचं. हो, क्या बात आहे. पायावर टाकलेला बॉल, एलिव्हेशन मिळाले. रूपम म्हात्रेला विकेट मिळेल का? यस, मिळते विकेट. अविनाश पाटीलची जरी 3 षटकार आले, त्यानंतर विकेटचा शोध घेतोय रूपम म्हात्रे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला पोहोचतायत नवीन फलंदाज विचुंबेचे आशिकेश भोईर. स्ट्रायकर साईडला आहेत. पाहूया 100 पार होईल का. 96 तर झालेले आहेत. विकेट मिळालाय रूपम म्हात्रेला. पुढचा बॉल रूपम म्हात्रे. फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल वेगानं प्रवास करतोय. स्ट्रेट लॉंग ऑफला बॉल कव्हर केला जाईल. सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलवरच थांबावं लागेल. अशा पद्धतीनं आजच्या दिवसातला सर्वोच्च धावफलक पाहायला मिळतो 97चा. लक्ष ठेवलंय 98चं पूर्ण करायचं 36 बॉल्समध्ये. टीम श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड या संघाला. चला लगेच फलंदाजांची जोडी पाठवून द्यायची. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. पुढील आवाज असेल पुन्हा एकदा महाराष्ट्राचा, आणि खरं तर सर्व खेळाडूंची माहिती असलेला आवाज जयेश भोसले सरांचा. थँक्यू.
प्रीमियर लीग रायगड 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 प्रीमियर लीगची चर्चा हाय गड ठाणे जिल्ह्यात चौकार षटकारांचा आवाज घुमलाय रण मैदानी चौकार षटकारांचा हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा 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 थँक्यू धन्यवाद DJSTC या स्क्रीनवरती आपण पाहतो उद्या खेळते भोलेनाथ अँड आकाश 11 जासई या संघाला तुम्ही पाहणार आहात. त्याच्या अगेन्स्ट 24 ला इव्हेंट्स यश एंटरप्राइजेस खानावले या संघाला तुम्ही पाहाल. त्याच्या अगेन्स्ट खेळते आदित्य अमित नाईक आणि स्पॉन्सर स्मार्निक अँड नौकार अलिबाग या संघाला तुम्ही पाहाल. त्याच्या अगेन्स्ट श्रीजा KPC नामपुरी. एका बाजूला उद्याचा दिवस सर्वाधिक महत्त्वाचा दिसतोय कारण इवन पवन गेणे खेळतोय, उद्या विवेक शेलार खेळतोय. अगदी त्याच वेळेला एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो अर्थात महत्त्वाचे असे खेळाडू. एका बाजूला तुम्हाला मोन्या पाहायला मिळेल, उद्या योगेश पवार पाहायला मिळणार आहे. उद्या गाणी ऐकायला विसरू नका, आवर्जून क्रिकेट रसिक तुम्हाला गाणी ऐकायला मिळतील. एका बाजूला चॅम्बोला तुम्ही उद्या पाहाल, साईश मात्रे खेळतोय, ऋतिक पाटीलचा खेळ तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे आणि दमदार प्रदर्शन उद्याही या खेळाडूंकडून पाहायला मिळेल. त्यामुळे आवर्जून उद्याचा दिवस महत्त्वाचा राहील. मॅचला होती सुरुवात, एक मोठा रन चेस मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शुभम नाईक आणि त्याच्या साथीला तेजस काटकर. अगदी आश्वासक सुरुवात संघाला मिळवून देण्यामध्ये नेहमीच महारत राहिले या दोन्ही खेळाडूंकडे. मोठी फटकेबाजीसाठी जाणले जातात. शुभम नाईक मागील मॅचमध्ये तितकीशी प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. खरं तर शुभम नाईकनेही आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता की आम्ही पराभूतीच्या छायाखाली गेलो, त्या 10 धावा ज्या माझ्या शेवटच्या षटकामधून बॅटमधून आल्या नाहीत, त्यामुळे त्या गोष्टीची चर्चा त्याने ती केलेली पाहायला मिळाली. उद्या पहिली मॅच 24 इव्हेंट्स उद्या चॅम्बोला तुम्ही पाहाल. इन अँड ॲक्शनमध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला उद्या विसरू नका. चॅम्बो उद्या खेळणार आहे, परंतु तेजाजी मात्रे या स्पर्धेचे जनक यांनी सांगितलंय की 5,000 रुपयाचा कॅश प्राईज माझ्याकडून जे मात्र चॅम्बोच्या अर्ध्या शतकासाठी राहील. त्यावेळेचा बॉल जो मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार चौकार. रायगड प्रीमियर लीग रायगड
चौकाराने सुरुवात होत असताना मला मिळते 5 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला शुभम नाईक. स्क्वेअर लेग वरती बोलावण्यात आलाय. कदाचित स्क्वेअर लेग काढून त्याला बॅकवर्ड पॉइंटला तैनात करण्यात येत आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आहे, जिथे एक स्वीपर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. अगदी त्याच वेळेला लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मिड विकेट पाहायला मिळत आहे. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. ताकदीचा पुरेपूर वापर केला. समोरच्या बाजूला डाउन द ग्राउंड षटकार येतोय. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते हैं. शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते हैं. साई बाबांचं एक गीत तुम्ही ऐकलं. षटकार आलेल्या संघाची धावसंख्या 11. यावेळेचा बॉल आणखीन एक लांब 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 वरचा सर्व दूर षटकार. हा बॉल आहे ना जवळपास 150 ते 200 मीटर मारलाय की काय. कारण जो प्रवेशद्वार आहे ना त्याच्याही पुढे जवळपास हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. जवळपास शेजारून जाणारा जो रस्ता आहे पारगाव दापोलीला दिशेने जाणारा त्या दिशेनेच मारला होता. ऍक्शन रिप्ले GPS ट्रॅक करते का बॉलला हे पाहावं लागेल. एवढा लांब मारला होता. शुभम नाईक या मॅचमध्ये पेटून उठलाय. 3 बॉल 16 17 धावा धावफलकावरती बनल्यात. 3 बॉल 16 वरती शुभम नाईक बॅटिंग करतोय. मोहपाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 17 आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 17 आल्यात. 33 बॉल आणि अजूनही 81ची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल दिशाईने पळवाटा शोधणं अत्यावश्यक आहे. कारण शुभमला स्ट्राईक पासून वंचित ठेवणं गरजेचं राहणार आहे. लढतीने तो स्ट्रोक खेळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. शुभम नाईकने फॅन्टास्टिक सुरुवात करून दिली आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आडव्या बॅटने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एवढे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न तुमचे असायला हवेत. कारण धाबा सहजासहजी येणार नाहीत. शांत स्थिर परंतु घातक असणारा खेळाडू मैदानामध्ये उभा राहिला शुभम नाईक तर खेळ बदलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेतली आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. शांत असला तरी तितकासा घातक आहे. खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा खेळ बदलायला आता वेळ किती लागते हे पाहणं गरजेचं आहे. 31 बॉल 80 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वेग प्रचंड होता. नो बॉल नो बॉल इथून पाहायला मिळतोय. कुणाल नाईक यष्टांच्या पाठीमागे आहे. चर्चा होतीये या गोष्टींची. हा नो बॉल आलेला पाहायला मिळालाय. हा नो बॉल धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल खेळपट्टीचे येलो लाईन वरतीच्या बाहेरच पिच केलेला आहे आणि त्यामुळे की काय हा बॉल इथे नो येत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला होता. शुभम नाईक एक्झॅक्टली दाखवतोय. 2 नाईक आहेत एकाच वेळेला एकाच फ्रेममध्ये. एका बाजूला कुणाल नाईक, दुसरा शुभम नाईक. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलंय. हा नो बॉल आहे. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस करणार नाही शुभम नाईक. 6 बॉल 16 वरती तो बॅटिंग करतोय. 98चा पाठलाग. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावसंख्येवरती जिथे मात्र भर पडू दिली नाही शेवटच्या बॉलवरती. 19 धावा धावफलकावरती 19 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड
प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग संपूर्ण समितीला हक्काचा, मानाचा आणि आदराचा सलाम यासाठी देवाचं वाटतो ना की हे दुसरं पर्व जसं आलं ना, आयोजन समितीने हा निर्णय घेतला की हॉल ऑफ फेम रायगड हा पुरस्कार आपण देणार आहोत. 2 खेळाडू जे लेजेंडरी आहेत, ज्यांच्या क्रिकेटपासून आता दूर आहेत, ज्यांनी काळ गाजवलेले आहेत, जे अणवाणी पायाने खेळले, जे स्लीपर परिधान करून खेळलेले आहेत, अशांना आपण शेवटच्या दिवशी अगदी एकदा पारितोषिकं देणार आहोत आणि अगदी त्याच वेळेला एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. शंकरदादा म्हात्रे, ज्यांचा पहिला आपण एक उत्कृष्ट गोलंदाज, ओपीडीचे खेळाडू, ज्यांचा आपण प्रथम सन्मान करणार आहोत. तर दुसरं नाव आहे महेंद्रजी म्हात्रे, नौखार अलिबाग, 2 लेजंड खेळाडू. आणि या गोष्टी तितक्याशा आपण चर्चेच्या विषयी येत असताना मला मिळालेल्या आहेत. स्वतः कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जनरेटरची व्यवस्था देणारे कुणालजी तारेकर यांना तुम्ही पाहतात. पुढचा बॉल, त्यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आहे, यष्टिरक्षकाचा वेध घेईल. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, त्याकडे मी लक्ष वेधेन. पहा, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो, DRS चा वापर करण्यात येईल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. खरं तर अनेक गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण माहिती पोचवलेली आहे, परंतु ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. पहा, स्वप्नील कांबळेला दुखापत आहे, त्याने आयोजकांकडून ही माहिती घेतलेली आहे, त्यामुळे त्याने या मॅचमध्ये शूज वेअर केलेले नाही आहेत. इथून पुढे कोणताही खेळाडू जर आयोजकांशी संपर्क साधला नाही आणि त्याने शूज वेअर केलेले नसतील तर आपण पॅनल्टीज पात्र राहाल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने तुम्हाला दिले जाणारे ड्रेस कोड्स, अर्थात जी जर्सी दिली जाते, जी शॉर्ट्स पॅन्ट दिले जातात, त्याबरोबर तुमचे शूज हे बंधनकारक आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल, यष्टिरक्षकाचा वेध घेणारा आणि रीच मध्ये होता बॉल. 19 आहेत, सुरुवात झाली आहे. निखिल मोकलने षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केलेली पाहायला मिळाली. साईगावचा सुपुत्र. पुढचा चेंडू, यावेळेला बाकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर जवळ लागला, सॉफ्ट डिसमिसल. धक्का पहिला, तेजस काटकर आउट. अल्पावधीमध्ये सध्या दगडीला चर्चेचा विषय राहणारा खेळाडू आहे आणि ज्या रीतीने तो बॅटिंग करतो, ज्या रीतीने त्याची बॉलिंग पाहायला मिळत आहे, एक जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु या मॅचमध्ये त्याला बॉलिंग देण्यात आलेली पाहायला मिळाली नाही. 28 बॉल, 79 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. 28 चेंडू आणि 79 धावा. पहिला बॉल फेस करेल इथून दत्तू सावंत. हा लोअर फुलटो तो ऑन साईडला केला, डीप मध्ये गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट होईल, परंतु इथे घडलंय तरी काय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावमित 4, हा नशिबाचा चौकार. चौकार येत असताना बाला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 27 चेंडू 75ची आवश्यकता. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, जो सोडून दिला. फलंदाजाला ठाऊक होतं की अवांतर धाव इथून निश्चित मिळेल. अवांतर धाव येत असताना ऍक्शन रिप्ले पहा. बॉल बाहेरच्या दिशेने अधिकचा निघणारा. बॉलला वळवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त धाव निखिल मोकल खर्च करून बसलेला आहे. 24 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. 24 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल करण्यात येत आहेत. स्वप्नीलला
कांबळे यष्टांच्या पाठीमागून सूत्र हलवतोय. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. गॅप मोठा आहे. आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत दोन दुहेरी धाबा आलेल्या आहेत. सिंगल डबल येत आहेत जरूर. मोठे फटके यायला हवेत कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. 98 धावसंख्येचं लक्ष आहे. त्यामुळे की काय या सामन्यामध्ये सिंगल डबलने जास्तीचा काही फरक पडणार नाही आहे. फलकावरती 26 एक फलंदाज बाद झाल्यानंतर 72ची आवश्यकता आहे. कुणाल तारेकर प्रॅक्टिससाठी सज्ज झाला आहे कारण मला वाटतं उद्याचा दिवस त्यालाही तुम्ही इन अँड ॲक्शनमध्ये पाहणार आहात आणि ही गोष्टीची आवर्जून लक्ष वेधूयात की त्याला तुम्ही प्रॅक्टिस करताना नेक्स्ट मॅच नंतर पाहणार आहात. त्यामुळे बॉल हेलिकॉप्टर लुक दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. पहा खेळाडूंना आपण म्हणतो ना की खेळाडूंनी प्रॅक्टिस सराव करायला हवा. आपण किती चर्चेत आहोत ना हे दिसणे गरजेचं आहे. चॅम्बो नेहमी म्हणतो जब तक दिखेगा नाही तब तक भिकेगा नाही. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. सिंगल येते. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 29 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉल आणि विजयासाठी तिथे 69 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक स्पोर्ट्स वॉच आम्हाला लाभलेली आहे. रिस्ट वॉच आहे. जी कोणाची असेल त्याने कृपया घेऊन जा. कदाचित ती कोणत्या खेळाडूची असावी. 29 यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटोस पिक करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवला होता. 22 चतुर्भुजमधून धाव येते. 30 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 13 मध्ये 30 बनलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये ती 68 धावसंख्येची. 23 बॉल आणि 68 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. 30 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद. खरं तर सुपर 16 मध्ये ड्रॉ होणार आहेत. लोअर फुलटोज होता. हलक्या हाताने खेळला. दत्तू सिंगल निश्चित मिळते. दुहेरीसाठी पलटेल का. एकेरीवरती समाधानी आहे. सिंगल डबल यायला हव्यात आणि त्याकडेच कल पाहायला मिळतोय. आदित्य साळवे हा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याचा विकल्प वापरण्यात आलाय. सातत्याने स्विंग बॉल चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतो. ही खेळाडू वृत्ती आहे. पहा या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. शूजचे लेस निघाली आहे परंतु मैदानातलं वैर्य एका बाजूला परंतु अगदी त्याच वेळेला खेळाडू वृत्तीही दाखवणं गरजेचं आहे आणि ती दाखवत असताना आदित्य साळवेला तुम्ही पाहत आहात. क्रिकेटमध्ये हार जीत असते. आपण अनेक वेळेला जिंकण्यासाठीच खेळत असतो परंतु क्रिकेटमध्ये अनेक वेळेला आपण हेही म्हणतो ना की फलंदाजाला सातत्याने ज्या अडचणी येतात त्यालाही सातत्याने आपण मदत करायला हवी आणि ते केलं जात असताना पाहायला मिळत. त्यात आपलकावरती 31 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस बॉल ऑन साईडला केला. गॅप मोठा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभम नाईकच्या बॅटमधून चौकार. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग.
नो बॉल येत असताना पाहायला मिळाला, त्यामुळे फ्री हिट निश्चित पाहायला मिळेल. नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. संघाची धावसंख्या झपाट्याने वधारतीये, 36 बनलेले आहेत. फ्री हिटचा बॉल देखील खोदून काढला. ऑन साइडला परेश कडके, कडक कॅच पकडली होती. इथे वेगाने येत असताना पाहायला मिळाला. परेश कडकेने कडक झेल टिपला. कडके स्पोर्टचा अगदी कडक ब्रँड झेल टिपत असताना मला मिळतोय. असे झेल केवळ परेश कडकेच टिपू शकतो. या खेळाडू समूहाच फलकाबादी 37, एक फलंदाज बाद. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परेश कडके वेगाने निघतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. फ्री हिटच्या बॉलवरती केवळ तिथे सिंगल आली. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक सिंगल. 20 बॉल 60 धावसंख्येची आवश्यकता. 38 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एखादं मोठं षटक ते हवं ना, ज्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 30 ते 35 धावा जर का आल्या तर एक मोठी धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल. धावफलकावरती 38 आहेत, एक बॅटर आउट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुल टोच होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर सिंगल येत असताना पाहायला मिळते. बॅकवर्ड रिजन मधून धावफलकावरती एकेरीच्या मदतीने धावफलकावरती भर पडते. 39 धावा धावफलकावरती बनल्यात. 9 धावा या षटकामध्ये आल्या, जिथे एक 9 पाहायला मिळाला होता. तरी देखील मोठे फटके आलेले नाही आहेत. आदित्य साळवे चांगली गोलंदाजी करतोय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलंय. हा लोअर फुल टोल वसूल केला. पिकअप स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आई अठरा बॉल 53ची आवश्यकता. गेम ऑन, मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाही आहे. सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. 18 बॉल आणि 53ची आवश्यकता राहिली आहे. श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्या रेतीचा खेळ पाहायला मिळाला, रेतीची गाख आनंदी असतील. सध्या तगडीला जे प्रदर्शन संघाचं पाहायला मिळत आहे, चांगला खेळ होतोय. अजूनही विजय घाणेकर सारखा बॅटर येणं बाकी आहे. संघामध्ये डेथपर्यंत चांगले बॅटर राहिले आहेत. सिद्धेश धन सारखा खेळाडू या संघामध्ये खेळतोय. त्यामुळे कोहली आहे संघाचे चांगले खेळाडू सातत्याने पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावरती 45 बनल्यात. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या बाहेर स्वप्नीलला कांबळेला पण जात असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, इथून पुढे आज नंतर उद्यापासून खेळणाऱ्या संघांच्या माहितीसाठी असा कोणताही खेळाडू जर का आयोजकांशी कोणतीही बाब जर का लक्षात न घेता जर त्याने शूज वेअर केलेले नसतील तर आपण पेनल्टीज पात्र राहाल. स्वप्नीलने दुखापतग्रस्त आहे, त्याने ती माहिती दिलेली आहे आयोजकांना. त्यामुळे कोणताही खेळाडू अणवाणी पायाने किंवा तुम्ही अगदी स्लीपर अगदी त्याच वेळेला सँडल्सवरती खेळू नका. शूज बंधनकारक आहेत. 45ला 1. पुढचा बॉल घेऊन निखिल मोकल. यावेळेचा बॉल लिडिंग एज. कॅच महत्वाची होती. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल निश्चित येते. शुभम ऑफ स्ट्राईक राहतोय. 12 बॉल, जिथे मात्र 13 बॉलमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून. 6 बॉलमध्ये 15 धावा दत्त प्रसाद सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. हेल्दी स्ट्राईक रेट नेतो सध्या तगडीला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. चैतन्य घरात सीजी यालाही मला वाटतं प्रॅक्टिससाठी तुम्ही पाहणार आहात. उद्याच्या दिवसामध्ये तोही खेळणार आहे. फलकावरती 46 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण निखिल मुकलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डेथ ऑफ द क्रीज गेला, सफल झाला होता, सफल झालेला नाही आहे. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. खोला टाकला, बॅटरला फॉलो केलं. ऍक्शन रिप्ले पहा. हताश आहे, निराश आहे. दत्तू मोठा स्ट्रोक आलेला नाही आहे त्याच्या बॅटमधून. फलकावरती 46 बनलेला पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. 46ला 1. मोठी फटकेबाजी व्हायला हवी, ती झालेली नाही आहे. धाबांची पूर्तता
जशी मागणी तसा पुरवठा आपण म्हणतो, तो पुरवठा अद्याप झालेला नाही. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पिचिंग आउटसाइड दी ऑफ. हा बॉल इथून मात्र दिशाहीन स्वरूपाचा बाला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. जास्तीची फिंगर रोल केली, पडल्यानंतर बॉल अधिकचा बाहेर निघाला. दुसऱ्या खेळपट्टीत वरती टाकला होता बॉल. जणू काही इतका वळण घेणारा. 47 ला 1. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा 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 एक्स्ट्राचे रन्स. हे डोकेदुखी राहतील. ये दुख काहे खतम नाही होता, असं सातत्याने इथून मात्र गोलंदाज म्हणत असेल. या अतिरिक्तच्या स्वरूपाच्या ज्या धावा आहेत ना, त्या प्रतिस्पर्धाला बिना मेहनत करता आलेलं हा आहेर आहे. यावेळेस हा बॉल उंच चाललाय, लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल येतोय. झेल टिपण्यात आला. सहज साधा सोप्पा झेल टिपला. झेल संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. बॅटर आउट. मायेचा पदर दिला या डोळी तुलाच माय. मी आधीच म्हणालो होतो, बाहुबली जे करतात ना टॉपचंच कार्यक्रम करतात. मध्यंतरी बाहुबली चषक देखील पार पडत असताना मला मिळाला. डीजे मास्टरकडे एक फरमाईश केली होती त्यानं की एखादं गीत यावं, आणि जसे गीत आलं ना, खरं तर मुकेशजी नाईक यांनी सूरज चौधरीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज खरं तर या केवळ गाण्यासाठी देण्यात आलेलं आहे. बाहुबली ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, खरं तर हे गाणं जसं आलं तसं 500 रुपयाचा कॅश प्राईज सूरज चौधरी आमचा डीजे STC साठी येत असताना मला मिळत आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना, बाहुबली जे करतात ते एक नंबरच क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतं विजय तळेकर. विजय तळेकर बॅटिंगसाठी विजय घाणेकरला आपण पाहत आहोत. पंधरा बॉल आणि 50 धावसंख्येची आवश्यकता विजय घाणेकरला बॅटिंगसाठी. 48 ला 2. येणारे बॉल राहिलेत 15 बॉल आणि 50ची आवश्यकता अजूनही. पुढचा बॉल घेऊन निखिल मोकल सज्ज होत असताना मला मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू अधिकचा बाहेर निघतोय. अवांतर धाव. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नाच्या उद्देशाने जरूर का आलाय की काय विजय. पहिल्याच बॉलवरती त्याने तर पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला बॉलला पाहिलं, रीचमध्ये नाही आहे आणि त्याकरिता सोडून दिलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. हा स्ट्रोक मेकर आहे. हाही बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वारंवार या धावा सातत्याने येतात अतिरिक्त स्वरूपामध्ये. जर का तुम्ही शेजारी असणारा संस्कार स्पोर्टचं दालन आहे, संस्कार स्पोर्टच्या पाठीमागच्या बाजूनी जर JNPT जाल, 51 बनलेले आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 48ची आवश्यकता राहिली. 50 झालेले आहेत. 15 बॉल आणि 48ची गरज आहे. संस्कार स्पोर्टच्या पाठीमागून JNPT जाणाऱ्या तुम्हाला मालगाडी पाहायला मिळतात आणि हे षटक मालगाडीप्रमाणेच लांबलचक राहिलंय. सातत्याने अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. 15 बॉल 48. 3 बॉल जे आहेत ना, तेही महत्वाचे राहू शकतात. 3 बॉलवरती यदा कदाचित विजय घाणेकरने मोठे फटके केले तर त्याच्याही बॅटमधून चांगले रन्स पाहायला मिळतील. विजय बॉल हवे असतील तर चेंज करू शकता. नवीन हवा असेल तर नवीन घेऊ शकता तुम्ही. अच्छा, पहा, एक गोष्ट आवर्जून सांगतोय की तुम्ही बॉलला ओला करू शकता. धुवून घ्या, कपड्याने पुसून घ्या. माती लावू नका. तो बॉल जुना होतो, ग्रीप बनते. माती लावू नका कृपया. बाजूला खडी आहे, त्याच्यामध्ये रोल केलात तर बॉल आणखीन जुना होईल, ग्रीप मिळेल. नवीन बॉल घेतला तर त्याला ग्रीप बनत नाही. तुम्ही धुवू शकता आणि पुसू शकता, परंतु माती लावू शकत नाही.
जेवढं क्रिकेट मी जवळून पाहिलंय जाणतो, त्यामुळे रबराच्या बॉलवरती एक आवरण असतं, जर पकडलं तर ती ग्रीप निसटते आणि जर त्याला माती लावली तर ग्रीपमध्ये बॉल मिळतो. त्यामुळे थोडासा जुना होतो बॉल. टेनिसच्या बॉलचाही पन्नास धावा धावलकावरती बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद. 15 बॉल 48 ची आवश्यकता राहिली आहे. 15 चेंडू आणि 48 धावा. पुढचा चेंडू कमी गतीचा, बाहेर निघणारा, वळण घेणारा, हातभर वळण घेतलेला बॉलने या पाहायला मिळालंय. घाटामध्ये गाडीने गरकन गिरकी घ्यावी तरी तिने इथून मात्र चेंडूने वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे. बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेता. 14 बॉल 48 ची आवश्यकता राहिली आहे. मॅच फारशी दूर चालली आहे. आज पावसाने दडी मारली आणि म्हणून की काय षटकार चौकारी तितकेसे या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळालेले नाही आहेत. आई चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. बॅटर बीट, विकेट किपर बीट. धावा किती मिळतील? पंचांनी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला. 4 तर आलेले आहेत. वाईड आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कुठे पिच झालाय, कुठे एक्झॅक्टली पिच झालं पाहिलं जाणार आहे. कारण या 48 मधल्या जर का 5 आल्या तर मॅचचं चित्र पालटू शकेल. हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल. सामना अजून संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. 5 मायनस होतील 48 मधल्या. अजूनही 43 ची आवश्यकता. हलक्यात घेऊन चालता का म्हणे. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाही. 14 बॉल 43 ची आवश्यकता. इथून 2 षटकार आले पुढच्या 2 मध्ये तर मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. विजय घाणेकर पुढचा बॉल. कमी गतीचा आडवा बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. एकेरी धाव येते. धावफलकावरती अजूनही आपण पाहतोय 13 बॉल 42 ची आवश्यकता आहे. विजय घाणेकर 2 बॉल 1 वरती जिथे नॉट आउट बॅटिंग करतोय. 13 बॉल 24. शुभम नाईक 56 ला 2 आहेत. 56 धावा धावफलकावरती बनत असताना मला मिळाल्यात. मॅचेस चुरशीच्या होतील असं प्रत्येकाने वाटलं होतं. तो खेळ झालेला नाही आहे. अजय शेठ पाटील साहेब, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यावेळेस हा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेईल. अवांतर धाव. बॅटच्या साह्याने निखिल मोकलच्या अगेन्स्ट धावा आलेल्या नाही आहेत, परंतु एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जास्तीच्या धावा आलेल्या आपण पाहिल्यात. त्यामुळे की काय सातत्याने टेन्शन वाढू लागलं. निखिल मोकलचं षटक संपत नाही आहे. त्या फलकावरती 57 म्हणल्या. 2 फलंदाज बाद. ऑन साइडला षटकार येतोय. सामना अजून संपलेला नाहीये. मी आधीच उल्लेख केला होता. इथे आणखीन एक येतोय षटकार शुभम नाईकच्या बॅटमधून. शुभम नाईकच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. लांब लचक फटका येत असताना आपण पाहिला. 63 बनलेल्या 2 फलंदाज बाद. येणारे 12 बॉल. अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा. डर मुझे लगा ये फासला देखकर, मगर मैं बढ़ता गया अपना रास्ता देखकर. ये खुद ब खुद आती गई नजदीक मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे आणि मैदानाच्या आतमध्ये तो चांगला खेळ निश्चित करेल यात मात्र शंका नाहीये. 12 बॉल 35 ची मॅच आली आहे. 63 बनला. 2 फलंदाज बाद. स्ट्राईक एंड वरती विजय घाणेकर. सामना रंगात आलेला पाहायला मिळतोय. केवळाचे एकनाथ माळी असते तर हेही म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल हा दिशाहीन राहिलाय. सामना पहा रंग बदलू लागलाय. 34 ची आवश्यकता राहिली. 12 बॉल 34 धावसंख्येची आवश्यकता.
वळण जास्तीचं घेतलं होतं चेंडूने. अविनाश पाटील विचुंबेचा गोलंदाजी मार्कवरती आलाय. रंग बदललेत या सामन्याने. 64ला 2 आहेत. आई बॉल उजव्या शीच्या बाहेर. आई दिशाहीन. या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या मॅच मध्ये विजय पिल्ले आणि त्यांच्या साथीला अमोल काळ्यांनी सर्वाधिक जास्त एक्सरसाइज केलेली आहे. या मॅच मध्ये जास्तीचे वाईट बॉल आलेले आहेत. निखिल मोकलने एकट्यानेच एका षटकामध्ये 6 वाईट टाकलेले पाहायला मिळाले. फलकावरती 65 बनलेले आहेत. 8 निखिलने जिथे वाईट बॉल हाताळलेले पाहायला मिळाले होते. कमी गतीचा आडवा बाटने केला. फटका फसलाय. चेंडू मध्ये काय झेल टिपलाय. नेत्रदीपक नाही नाही झेल बनलेला नाहीये. चॅम्बोला हे निदर्शनास आलं. याहून अधिक काय हवं. झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. प्रयत्नाला 100 आउट ऑफ 100 द्यायला हवं. काय प्रयत्न पाहायला मिळाले होते. 100% डेडिकेशन. ऍक्शन रिप्ले पहा. हा फटका इथून फसला. ऑन साईडला केला होता. द्विधा मनस्थिती मला मध्ये आलेला बॅटर इथून पाहायला मिळालाय. झेलचे प्रयत्न चांगले होते. स्वतः स्कीट झाला. दारातीर्थी पडला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं स्वतः आदित्य साळवेला आपण पाहिलं होतं. 66ला 2 आहेत. 11 बॉल 32ची आवश्यकता. या 11 मधले 7 ते 8 बॉल जर का हा खेळाडू खेळतोय ना मॅचचं चित्र पालटेल. फटका पहिला तर आलाय. लांबवरचा देखणा रुबाबदार दर्जेदार आकर्षक अद्भुत षटकार. चमत्कार. हे करायचं आहे ना शुभम नाईकलाच करायचं आहे. आता नशिबाची वाट पाहायची नाहीये. 2 हात करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये लांबलचक स्ट्रोक येत असताना इथे मोहपाड्याचा ब्रँड उमटवलाय. लांबलचक फटका. शुभम नाईक 15 बॉल 36 बॅटिंग करतोय. येणारे 10 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. क्रिकेट रसिको हा खेळच असा आहे. कधी काय घडेल याचा नेम नाही. या सामन्याने रंग बदललेत. रंगात मॅच आली आहे. रंगात आला हा सामना. शुभम नाईक 10 मधले आणखीन जर का 4 ते 5 बॉल फेस केले सामना संपेल. हा खेळाडू असा आहे. 15 बॉल 36 नॉट आउट. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. टॉप ऑफ द बाउन्स आला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित येते. पहिली धाव आलेली आहे. 9 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता राहिली. रोहा तालुका प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट या वर्षी ज्या बॅटरने धुमाकूळ माजवला तो नॉन स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. शुभम नाईक आयकॉन म्हणून तो खेळत असताना पाहायला मिळाला होता. चर्चेतील खेळाडू राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये तीच दर्जेदार बॅटिंग करतो आणि चर्चेला आज विषय नवीन बनवून दिलाय. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक तडाखा. यावेळेला पार्टी जॉईन केली आहे. मैदानाच्या आतमध्ये सरपंचने ठोकला. विजय घाणेकरने षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही खेळाडूंचा ज्या पद्धतीने खेळ पाहून आज विषय बनलाय नवा. ऊपर वाले की मिली है दुआ. आणि मैदानाच्या आतमध्ये चालू आहे विजय घाणेकर आणि शुभम नाईकचीच हवा. षटकार आले. संघाची धावसंख्या 79. 2 फलंदाज बाद. 8 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता राहिली. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टोला लागलाय. 19 मधली एक तर निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होतोय का. सेकंड कंप्लीट झाली आहे. इथून मात्र घडते तरी काय. इथे 1 नाही 2 नाही मिळतील धावा. त्या 3 तब्बल 3 आलेल्या. चौथी आली आहे. देव देता आणि कर्म नेत. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. देवाला द्यायला आणि पद नाहीये यांच्याकडे घ्यायला. धावा आणि धावा सातत्याने येत आहेत. येणारे बॉल राहिले 7 बॉल. आता 15 धावसंख्येची आवश्यकता. 6000 पेक्षाही अधिकची वॉचिंग को करंट व्ह्युअरशिप सध्या घडीला आहे. हा डगआउट पहा. हा खेमा पहा. कुणाल कोंडाळकर सारखा खेळाडू या संघामध्ये जो डगआउट मध्ये आधीम पाहायला मिळतोय. रोह्याच्या टीमकरता खेळाडू. बॅटिंग आलेली नाही आहे त्याला. आज साईड ऍक्टरचा रोल त्याने अदा केलेला आहे.
सिद्धेश दंत तो देखील पाहायला मिळालाय. आज तुम्ही योगेश पवारला तुम्ही डगआउट मध्ये पाहताय, तो देखील पाहायला मिळतोय. प्रशांतला देखील पाहायला मिळतोय. रुपेश मॅनेजर त्याला देखील, रोहितला तुम्ही पाहतात. 7 बॉल 15ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 बॉल 15. उजव्या यशीच्या बाहेरचा होता, समोर केलाय. शेवटच्या षटकासाठी किती धाबा राहणार? एक तर आलेली आहे, दुसरी मिळणार नाही. येणारे 6 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली 14 धावसंख्येची. 6 चेंडू आणि तिथे मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही आपल्या हक्काची वाहिनी आहे. या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. सामना मैदानाच्या आतमध्ये हाय होल्टेज ड्रामा. कमाल है, धमाल है. एक खिलाडी बेमिसाल है, बेमिसाल बॅटिंग शुभम नाईकने अद्यापची केलेली आहे. 16 बॉल 37 नॉट आउट. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दमदार खेळ त्याने साकारलाय. कुणाल नाईक गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. 6 बॉल 14ची आवश्यकता आहे. शुभम पाण्याची आवश्यकता आहे का? मॅच गरम आहे, पाण्याची आवश्यकता असेल तरच घ्या, सामना थांबवू नका. सामना गरमागरमीत व्हायला हवा. ध्रुव तारेकर आज मात्र स्वतः या ठिकाणी पाहायला मिळतोय. गतवर्षी हा युवक देखील जास्तीचा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला होता, कारण आकाश तारेकर बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये. अशीच सामना झाला होता. त्यावेळेला आकाश जसा बाद झाला, त्याच्या बाबा जसे आऊट झाले, मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. असा ध्रुव देखील आज आपल्यासोबत उपस्थित आहे. 84 धावा बनलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये सामना दर्जेदार बनतोय. चला शंकरजी देवघरे, आपण त्वरित बाहेर या, कारण मॅच गरमागरमीतच व्हायला हवी. डगआउट मधून काहीतरी विशिष्ट आवाज असे झालेले असावे. हा खेमा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड संघाचा हा खेमा पाहायला मिळतोय, जो आनंदित आहे. हे हसरे चेहरे जे अगदी तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती बनलेल्या त्या 84 2 फलंदाज बाद झालेत. ओमकार सानपचा वापर करता आलेला नाही संघाला, तो देखील त्या संघामध्ये पाहायला मिळतोय. कुणाल कोंडाळकरचा वापर करता आलेला नाही. परंतु यादी ज्यावेळेला मोठी असते ना, भारतीय संघामध्ये सर्वच्या सर्व खेळाडू खेळू शकत नाहीत, कारण त्या दर्जाचा खेळ करणारे अगदी यादी मोठी राहते. मॅच चांगली बनते, यात ती मात्र शंका नाही. 84ला 2 आहेत. तेजजी नरे स्वतः रोह्यावरून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. रोहा प्रीमियर लीगचे आयोजक ते देखील पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार सामना. येणारे 6 बॉल 14ची आवश्यकता. 6 बॉल 14ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती घडलं तरी काय, फलंदाज बाद. उमेश इथं मात्र आपण पाहतोय विजय घाणेकर होतोय बाद. धन्यवाद. येणारे 6 बॉल 14 हव्या होत्या. पहिल्याच बॉलवरती विजय घाणेकरने संघाची साथ सोडली आहे. मी निघालो, तुम्ही येताना असंच म्हणत जणू काय तो मैदान सोडत असताना पाहायला मिळाला. चिंट्या दादा गेला. आता पुढे काय? येणारे 5 बॉल 14ची आवश्यकता राहिली आहे. येणारे जिथे मात्र आपण पाहिले तर 5 बॉल आणि 14ची आवश्यकता. कुणाल नाईकचं डेडिकेशन पहा. अपील केली होती त्याने आणि ही स्ट्रॉंग अपील उचलून धरली. हा कॅमेरा अँगल, फ्रंट कॅमेरा अँगल तुम्ही पाहताय, परफेक्ट मिळाला होता यश त्यांच्या मधोमध. लोअर फुल टोस मिस केला. कोणताही डाऊट मनामध्ये आला नाही पंचांच्या, कारण हा लोअर फुल टोस होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मैदानाच्या दिशेने हा हाय होल्टेज ड्रामा बनतोय. सामना दमदार, दर्जेदार, रुबाबदार खेळ. परेश कडकेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, टीमचं नेतृत्व करतोय. तिथे आमदार विक्रांत दादा पाटील विचुंबे संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
सिद्धू शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आनंदनगर पेनचा खेळाडू आहे सिद्धू शिंदे, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. VC स्पोर्टच्या माध्यमातून जर का हा सामना जिंकून दिला तर 500 रुपये जे लावले होते आता 1000 झालेले आहेत. सिद्धूसाठी जर का त्याने सामना जिंकून दिला तर मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. पेनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आपण नेहमी म्हणतो ना, क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर. पेन आहे गणपती बाप्पाचं घर. आता 2 गणपती बाप्पाच्या घरातील खेळाडू, एका बाजूला भिंगारीचा तर एका बाजूला पेनचा. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 14ची आवश्यकता. ऑन साईडला स्वतः कुणाल नाईक. इथे घडलं तरी काय, पुढच्याच बॉलवरती आणखीन एक फलंदाज आला, तसाच गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या आल्या जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईकने जी गोलंदाजी केलेली आहे, एका मागोमाग एक धक्के देत असताना पाहायला मिळतोय. धरणीची आण तुला जीवाचं रान कर तू. आणि होय, जीवाचं रान करतोय मैदानाच्या आतमध्ये कुणाल नाईक. विकेट त्याने प्राप्त केलेला पाहायला मिळाला. हा बॉल दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋषिकेश राऊतला पण मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. अलिबागचा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. मॅच रंगात आली आहे, सामना रंगात आलाय. येणारे बॉल राहिले इथून पुढे एकंदरीत 4 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार. डीजे तेजस मात्रे यांच्याशी चर्चा करत असताना ते म्हणाले होते, या शुभमला 12 पैकी 9 बॉल जरी मिळाले ना तो सामना संपेल. मी आवर्जून म्हणालो, आप्पाचा विषय हार्ड आहे नाही, शुभम नाईकचा विषय हार्ड आहे. काय बॅटिंग केले भावाने. बॅटिंग आवडली असेल तर टाळा होत्यात मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने खेळतोय शुभम नाईक, दमदार खेळ. आज या बहादराने प्रत्येकाची लक्ष भेदलेली आहेत, मन जिंकून घेतली आहेत. 17 बॉल 43 वरती नॉट आउट, 91 बनलेले आहेत. 252चा स्ट्राईक रेट, 5 षटकार 2 चौकार, 17 बॉल 43 नॉट आउट. शुभम नाईक बॅटिंग करतोय. शुभम नाईक हा सामना संपेल का? 7 धावसंख्येची अजूनही आवश्यकता राहिली आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. सामना रंगात. मॅच दर्जेदार पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज ड्रामा, चित्त थरारक लढत. यावेळेला आणखीन एक तडाखा. सामना फिनिश केला जवळपास. षटकार टोकला. 49 धावा शुभम नाईकच्या बॅटमधून. 97 बनला संघाचा. सामना लेवल. दोन बॉल आणि आता 1 ची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर होऊ शकते, बॅटिंग टीम हरणार नाही, परंतु 2 बॉल मध्ये 1 ची आवश्यकता. सुपर ओव्हर किती जणांना पाहायची आहे? सुपर ओव्हर पाहायची आहे का? सुपर ओव्हर पाहायची आहे की अर्धशतक? अर्धशतक व्हावं हीच प्रत्येक जण प्रार्थना करेल. सुपर ओव्हर तर निश्चित पाहिजे. शुभम नाईक आज एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये. 49 धावा 18 बॉल मध्ये आलेल्या आहेत. षटकार ठोकत अगदी थाटात हे अर्धशतक साजरं केलंय. अगदी शुभम नाईकने. संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये गेला तरी चालेल. षटकार.
ना भूतो ना भविष्यती अशी मॅच होणी नाही आणि असा खेळ होणं नाही. शुभम नाईकने केलेले इनिंग दमदार राहिली. या मॅचचा हा शेवटचा बॉल म्हणता येईल जो षटका ठोकत अर्धशतक साजरं केलं शुभम नाईकने. शुभम नाईक या मॅन ऑफ द मॅच. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आयोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल या अर्धशतकासाठी. अक्षय दातडे कोण यांच्या माध्यमातून 2,000 रुपये जे मात्र शुभम नाईकला देण्यात येणार आहेत. शुभम त्वरित या फोटो सेशन तुम्ही नंतर करा. रितेश गाक संपूर्ण टीमला विनंती असेल तुमचा फोटो सेशन होईल सुपर 16चा. त्यासाठी तुम्ही समोर या व्यासपीठाच्या समोर संपूर्ण टीम या. आणि VC स्पोर्ट्स 1,000 रुपये का VC स्पोर्ट्स 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल शुभम नाईकच्या या खेळीसाठी. रोहित बालेराव किडनी आपण देखील आपला सन्मान केला जाणार आहे. बॅटिंग स्कोर कार्ड पहा. एकटा लढला, एक पात्री अभिनय केला. 19 बॉल 55 धावांची अगदी दुवारहात इनिंग शुभम नाईकने साकारली आणि जिथे एक 98 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक दर्जेदार खेळ केलेला पाहायला मिळाला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक आहे आणि उपविजेत्या संघामधून आपण स्वप्नील कांबळेला देणार आहोत. शुभम नाईकला मी इन्व्हाइट करेन. आपण त्वरित या. शुभम नाईक या. रोहित बालेराव किडनी आपण देखील या. आयकॉनचा सन्मान इथून करण्यात येईल. प्रथमतः आपण आयकॉनचा सन्मान करतो आहोत. आयकॉन खेळाडू प्रथमतः या. अगदी रोहित बालेराव किडनीचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. कल्याणच्या खडेविळवलीचा खेळाडू